हरि ओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 95. ज्ञ संचितोपि निश्चिंतः सेंद्रियोपि निरिंद्रियः सुबुद्धिरपि निर्बुद्धी साहंकारो नहंकृतिः. भावार्थ. ज्ञानी योगियाला चिंता असूनही तो कदापिही चिंतेत नसतो. तो इंद्रिये वापरत असूनही सदा इंद्रियातीत असतो. त्याला बुद्धी असूनही तो नेहमी बुद्धीचे पार असतो. त्याला अहंकार असूनही तो सर्व काळ निरहंकारी असतो. ज्ञानी योगियाची फार महत्त्वाची अशी 4 लक्षणे येथे अष्टावक्र मुनींनी सांगितली आहेत. ही 4 लक्षणे सर्वसामान्य संसारी माणसात सहजच आढळून येणारी अशी आहेत. ही सर्व लक्षणे ज्ञानी योगियातही असतात, परंतु त्यांच्या वापरामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो आणि तेथेच सर्वसामान्य आणि ज्ञानी योगी यांच्यात फरक असतो. ज्ञानी योगी इतरे जनांप्रमाणेच संसारी असतो, समाजात राहत असतो आणि त्यामुळे त्याला सर्व भावभावना असतात. परंतु ज्ञानी योगी त्यात रत होत नाही. त्याने तो विवश होत नाही. तो त्यांच्या आहारी जात नाही. जसे नियतीकडून सहज जीवन जगले जाईल तसे तो ते मोठ्या समाधानाने स्वीकारतो. आपल्या भावविभावांमध्ये प्राप्त जीवनात तो बदल करू इच्छित नाही. तो नैसर्गिक जीवन जगून त्यात कैवल्य निर्माण करतो. ज्ञानी योगियाला चिंता असूनही तो कदापिही चिंतेत नसतो. संसार करताना चिंता निर्माण होणारच. त्यासाठी झटून त्यांचे निवारणही करावे लागणारच. याला पर्याय नाही. तसेच ते ज्ञानी योगियाच्या जीवनातही घडत असते. प्रामाणिकपणे श्रम करून धनसंपत्ती मिळवावी लागते. तब्येत पाणी सांभाळावे लागते. कुटुंबियांची काळजी घ्यावी लागते. सामाजिक जाणीव आणि भान ठेवावे लागते. या सर्वांसह अध्यात्मही महत्प्रयासाने जपावे लागते. परंतु असे असूनही ज्ञानी योगी चिंतांनी ग्रासत नाही. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांप्रमाणे त्याने सुखदुःखे विठ्ठली वाहिलेली असतात. त्यांना स्वीकारून तो आनंदाने जीवन जगतो. तो इंद्रिये वापरत असूनही सदा इंद्रियातीत असतो. संसार करताना देहादी इंद्रियांचा वापर अपरिहार्य आहे. देहादी इंद्रियांना स्वतःचे असे खास भावविभाव असतात. त्याने ती व्याकुळ होतात आणि भौतिक वस्तू जगताकडे आकृष्ट होतात. त्यांच्या उपभोगांची त्यांना तीव्र तळमळ लागते. इच्छित उपभोग एका जन्मात उपभोगून संपत नाहीत. त्यामुळे ते संचित होतात. ज्ञानी योगी देहादी इंद्रियांना अत्यावश्यक तेवढेच मिळवून देतात आणि मग ते त्यांच्या अतीत जीवन जगतात. त्यांना जराही महत्त्व देत नाहीत. यासाठी त्यांच्याकडे आवश्यक तो विवेक आणि संयम असतो. त्यामुळे ज्ञानी योगी संचितापासून सत्वर मुक्त होतात. त्याला बुद्धी असूनही तो नेहमी बुद्धीचे पार असतो. ज्ञानेंद्रिये बुद्धीला बाह्य जगताचे ज्ञान पुरवितात. या बाह्य ज्ञानाचे स्मृतीच्या मदतीने विश्लेषण करून ते जसेच्या तसे जीवात्म्यासाठी प्रसारित करणे हे बुद्धीचे काम असते. परंतु मन मधल्यामध्ये हे ज्ञान ग्रहण करून बुद्धीला सु आणि कु असेही विश्लेषण करायला सांगते. बुद्धी हुकमाप्रमाणे तसे करते आणि मग मन त्याप्रमाणे कर्मेंद्रियांना आज्ञा देऊन प्रमाद करायला मोकळे होते. येथेच ज्ञानी योगी खास विवेकी आणि संयमी आचरण करतो. तो बुद्धीला निक्षून सांगतो की असे सु किंवा कु विश्लेषण अजिबात करायचे नाही. त्यामुळे मन निष्प्रभ होते आणि प्रमाद टळतात. त्याला अहंकार असूनही तो सर्व काळ निरहंकारी असतो. ज्ञानी योगी सर्वसामान्यांप्रमाणे जगतात वास्तव्य करत असतात. त्यांनाही अर्थातच मीची जाणीव असते. अहंकारही असतो, परंतु तो कसा आणि कोठे वापरायचा यात फरक असतो. ते सामाजिक काम करतात, परंतु तेथे ते अहंकार जपून कर्तृत्वाचा टेंभा मिरवीत त्या कामाचा कर्तेपणा घेत नाहीत.
तसेच जर एखादी घटना निसर्गाकडून घडत आहे, नियती नियमाने होत आहे, तर ज्ञानी योगी त्यात मीपणामुळे किंवा अहंकारामुळे बाधा आणत नाहीत. ते जसे घडत आहे त्याचा विना तक्रार स्वीकार करतात. यामुळे भोग निर्माण होत नाहीत. हरिओम.